मित्रांनो, जय शिवराय. जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या आपण आहे आणि एक मोठा जिल्हा, खान्देश भागातला मोठा जिल्हा आणि त्याच जिल्ह्याला लागून पहूर एक मोठं गाव आहे. तर त्या पहूरमध्ये सध्या आहे आणि त्याचं कारण तसं आहे की जालना जिल्ह्यातलं एक मोठं मैदान पार पडलं आणि त्या मोठ्या मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला लक्षा, पहूरकरांचा लक्षा. आणि त्या दिवशी थोडासा विषय आपण केला. बैलाचा संघर्ष मोठा आहे, आजारपणातून उठला आणि जसा उठला तसा मैदान गाजवतो आहे, कंटिन्यू मैदानात गुलालात राहतो आहे असा हा लक्षा. नमस्कार. नमस्कार. घ्या इकडं, सगळी टीम दाखवा. सगळं टीम वर्क आहे. त्या दिवशी पण बरेच तुमचे मित्रमंडळ सोबत होता. सांगा तुमचं नाव सांगा. माझं नाव अक्षय पाटील, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. बरं. बैल कुठला खरेदी हो? बैल 40 गावची खरेदी. कधीची खरेदी? खरेदी आता 2.5 वर्ष झाली त्याला घ्यायला. बरं. आणि काय म्हणून घेतलं तू? वासरू म्हणून? हा, वासरू म्हणून. म्हणजे फळ वगैरे तर त्याचं नसेल? नाही, तवा काहीच नव्हतं. तवा लय बारीक होतं ती. बरं. पण आपल्याला माहिती होतं काम करीन म्हणून. त्याच्या अगोदर कुठले बैल? त्याच्या अगोदर भरपूर बैल झाले आपल्या दावणीत. कोयनूर झाला, लकी झाला, गोविंदा झाला. आणि कशात पळायचे? रायफल, शंकरपटात. शंकरपट आणि बिंजोर. म्हणजे 3 फेऱ्याचं एवढं इकडं हे नव्हतं, क्रेज नव्हती. बरं. 3 फेऱ्यात कधीपासून याला काढायला लागली मग? 3 फेऱ्यात आम्ही याला मागच्या वर्षीपासून काढायला लागले. बरं. कुठलं मैदान? पहिलं मैदान मालखेड्याचं मैदान झालं. तर तिथं 6वा नंबर झाला. आमची गाडी फायनलला पळून गेली ती. बरं. तर 6वा नंबर झाला. तुमचा हा जो विभाग येतो हा खानदेश पट्टाच येतो ना? हा, खानदेश पट्टा. बरं. खानदेश पट्ट्यात मोठे बैल तयार होता, चांगले वासरं काढल्या जातात, पण कुठंतरी सोशल मीडियामुळं पडद्याच्या आड आहे. हा, ते तर आहे. चर्चेत नाही वासरा. आणि तशातला लक्ष आहे. काय लक्ष म्हणजे वातावरण काय इथलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण कसं बैलाला सूट होतं? इथलं वातावरण सुरू होतं, पण बैल बंबईत गेलता ना, तर थोडं बैलाला खायला तकलीफ होत होती. बरं. तर बैल 8 दिवस राहिला होता तिथे, तर चारा नव्हता खालता. तर घरी आला की बैल चारा खातो एकदम व्यवस्थित. इकडलं वातावरण एकदम मानवतं बैलाला. कसं नियोजन त्याचं गोट्यावर? गोट्यावर नियोजन असंच, कुट्टी वाळेल, कुट्टी, दाण वगैरे, दूध गीत. बरं. बाहेरचं काही खाद्य वगैरे? बाहेरचं खाद्य काहीच नाही, आपलं घरचं खाद्य. बैल घडवता तुम्ही खानदेश भाग जर म्हटलं तर वासरच नाही, आता सध्या बिनजोडला हा जो भाग आहे तुमचा हा चांगला चर्चेला जातोय. आणि बिनजोडच्या माध्यमातून बरेचसे नवनवीन वासरं चर्चेत बाहेर येतात, पडद्यावर येतात. याच्या किती बिनजोड झाल्या आतापर्यंत? याच्या काय 7-8 बिनजोडी. बिनजोडा जास्त पळवत नाही मी त्याला. पळवत नाही कारण ती गाडी जास्त लागत नाही सहसा करून. बॅनर जर का टाकलं ना, 1 महिना 2 महिना बॅनर गाडी पकडत नाही कोणी. बरं. आणि तिची गाडी जर का जुळली बी तर कमी रुपयाची गाडी खेळावं लागते. बरं. तेवढे दुसरी बिनजोड खेळला आतापर्यंत 6-7 बिनजोडी खेळला तो. आणि 3 फेऱ्याचे मैदान? 3 फेऱ्याचे मैदान करले त्यानं. 15-16 मैदान करले. शंकरपट म्हणजे आम्हाला एवढं शंकरपट म्हणजे आम्ही एवढा खेळला नाही, पण मग शंकरपटात बी आपल्या बैलाचे भरपूर नंबर आहे. तरुण मंडळी सगळी. हां. आणि बैलावरती जास्त फोकस आहे. त्या दिवशी मैदानात तुम्ही सगळे मंडळी आले होते. हे काय पैसे वगैरे द्यावं लागतं का? नाही, काहीच नाही. पुरे प्रेमा खातीर बैलाचे ह्याच्या करता बघतात. किती बैल आहे तुमच्या गावात? आमच्या गावात भरपूर बैल आहे. बैल कधी भरायचे म्हणले तर 60-70 बैल भरते. बरं. आणि त्या दिवशी किती बैल होते मग मैदानात? फक्त एकच होता कांदेचा बैल. आणि एक तिकडी वाकडी म्हणून गावी त्या विशाल भाऊचा राजवीर येल होता. मोठं मैदान याच्यासाठी म्हटलो मी की थोडं मागे मोठं मैदान याच्यासाठी म्हटलो की लखन आणि लाल बादशाह, तर ही गाडी बाजूनी होती, बाजूच्या तासावरती, आणि लक्ष आणि बैजा एका तासावर होते. तर त्या बैलांमध्ये कुठंतरी तोंड काढून निकालात घुसणं आणि 1 नंबर घेणं, तर ही लक्षाची नेमकं खासियत आहे की निकालात घुसून नंबर घेणं की खालूनच पळ आहे त्याला? खालूनच तसा बैल पळला म्हणजे आपण काही ते बैल पण काही कमजोर नाही आहे. आता समजा आपण आपला 1 नंबर झाला म्हणून आपण असं काही म्हणू शकत नाही त्यांना आपण असं तसं. ते बैल खरोखर देव बैल आहे. ते बैलाला म्हणजे आपण त्यांच्या गळ्यात नाही पळू शकत. मी काय म्हणतो, मी एकच प्रश्न तुम्हाला सांगितला की मोठं मैदान याच्यासाठी म्हटलं. त्याच्या अगोदरही जालना जिल्ह्यात बरेचसे मोठे मैदान झाले, पण त्या मोठ्या मैदानात त्या मैदानाला मोठं मैदान ही याच्यामुळे दिली की बाजूच्या तासात मथुर आपला लखन आणि लाल बादशाह लागलेला होता आणि त्या बाजूच्या तासात तुमचा बैल 1 नंबरात राहतोय. तो आनंद कसा होता तुम्हाला? तो आनंद म्हणजे भरपूर आनंद होता. कारण महाराष्ट्रात ज्यांची ख्याती, ज्या बैलांना एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे,
त्या बैलांच्या बाजूच्या तासावरती राहून आपण एक नंबर घेतोय. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं आमची गाडी लागेल म्हणून एक नंबरमध्ये, पण मग बैलाच्या स्पीडमुळे बैल राहिली गाडी. सेमीच्या वेळेस काय धाकधूक होती, म्हणजे सेमीला तर गाडी निघाली चांगली, आमची शेमीला गाडी आमचा गट निघला की आम्हाला कळायचं दाखणी. मग बरं गट निघला की म्हणजे आम्ही मग गाडी आमची गाडी राहतेच 100%. फायनलला अपेक्षा होती की एवढा नाही म्हणजे फायनलला एक नंबर अपेक्षा म्हणजे लखन म्हणल्यावर अपेक्षा कुठूनच गेली ना आमची. हां. लखन आता ते ओपनचेच बैल म्हणलं जाईल ना, दुसरा लाल बादशाह आहे. आता आपण आदत घेऊन पळालो, बरोबर आहे का नाही. याच्यावर फोकसच नव्हतं कोणाच. नाही फोकस होता, पण मग आता सोशल मीडिया तिकडच्या भागात नव्हता फोकस. नाही तर आमच्या भागात भरपूर नाव आहे बैलाचं. नाही त्या दिवशीच्या मैदानात याच्यावर फोकस नव्हता कोणाचा. नाही या बैलाला कारण सगळ्यांचं लक्ष होतं रुद्रा आणि लखनवर, ह्या गाडीवर लक्ष होतं. आणि ज्या वेळेस यांनी समोर येऊन निकाल घेतला आणि अंतराने निकाल घेतला, तो काय घासाघासीत निकाल नाही झाला, नाही. त्याच्यामुळं चर्चेत आला कुठेतरी. काय परिस्थिती होती, तुमचा विजय झाला गुलाल घेऊन ज्या वेळेस घराकडे निघाले तुम्ही? विजय म्हणजे भरपूर जणांचे फोन आले, हां. मोठ्या मोठ्या माणसांचे फोन आले. एकदम बैल चांगला पळाला म्हणे, बैल डबल पळायला लागला म्हणे. आता बैल 6-7 महिन्याचा गॅप पलटा म्हणे बैलाला, पण बैलांना डबल सिद्ध करून जावर बैल पळू लागला म्हणे डबल. गावात आल्यानंतर कसा आनंद साजरा? गावात आल्यानंतर बैलाची पटाकी गिटाकी बैलाचं फायनल झाली. आम्हाला माहिती ना, आज आम्ही गाड्या सोडून आम्ही सुट्टी मेकर होती. आम्ही खालून पळत आलो तर घरचा फोन आला, गाडी एक नंबरात लागली म्हणे. बरं मग आम्ही एक नंबर लागतच की आम्ही नाचायला लागलो तिथे. बरं आमची गाडी लई लांब जायला होती, 2-4 किलोमीटर गाडी मंठा हायवेला लागून जायला होती आमची गाडी. बरं मग ती गाडी आणली धरून आम्ही अर्धा 1 घंटा तिकडेच गणलो. बरं मग गाडी आणली, मग थोडा आनंद साजरा करला, बैल भरले चालले गेले मग घरी. बरं. खानदेश भागातला एक हा तरुण वर्ग आहे आणि मी वेळोवेळी दिवसेंदिवस ते प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सांगतो की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या बैलगाडा क्षेत्राकडं वळालेला आहे. किती पोरं व्यसनी याच्यातले? व्यसन कोणीच नाही याच्यातलं. मी तेच म्हणतो, कोणी हे व्यसनच असं आहे बैलगाडा शर्यत क्षेत्र. त्याला फक्त व्यसन एकच, कुठं मैदान आहे चालले लक्ष सोबत. हे क्षेत्रच असं आहे की चुकीच्या व्यसनापासून दूर ठेवतं आणि चांगलं व्यसन म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्र. पण ते शर्यत क्षेत्र ज्यांनी जाणलं, ज्याला वेळेवर बैल विकता आला, व्यवहार करता आला, तो खरा बैलगाडा मालक. कारण की प्रत्येकजण जर आज संघर्षासाठी गुलालासाठी झगडत राहिला तर घरावरचे पत्र विकावं लागते. बरोबर. अशी परिस्थिती. तुमची काय परिस्थिती घरातली? आमची परिस्थिती आहे चांगलीच आहे. किती भाऊ आहे? आम्ही 2 भाऊ आहे. बरं. मोठं कोण आहे? मी. अच्छा. आणि वडील काय करता? वडील बी शेती करता. किती जमीन वगैरे? जमीन आमच्याकडे 10 एकर आहे. काय जमिनीत काय राहतं? जमिनीत 4 एकर मोसंबी, 4 एकर केळीचे बगीचे आहे आणि 2 एकर कपाशी लावली. म्हणजे ठीकठाक आहे सगळं काही, परिस्थिती व्यवस्थित आहे, वेल सेटल आहे. आणि मग बैलाचा नाद कसं गोठ्यावर कोण नियोजन करतं त्याचं? गोट्यावर आम्हीच नियोजन करता, सगळे करते धरते आम्हीची पुरी. अच्छा. आई वडील तुम्ही सगळे? हां सगळे. बरं. किती क्षेत्र आहे इथं? हे घर आहे तुमचं पाठीमागं घर आहे आणि हा पाठीमागं म्हणजे घराच पाठीमागच गोठा आहे. मग शेतात गोठा का नाही? शेतात पण गोठा आहे, शेतात पुऱ्या म्हशी आहे, 17-18 म्हशी शेतातच. बरं. म्हशीचा व्यवसाय म्हणजे इथे काय होतं, बैलांना मशीनचा वास येतो, त्याच्यामुळे बैल कुठेतरी थांबता. तर मग आम्ही त्या मशीनला माशांचं प्रमाण पण जास्त आहे. माशांचं प्रमाण जास्त आहे. तर बैल बावचाळ्याने म्हशीचा मुताचा वास आला ना तर बैल बाव चालता. मग त्याच्याकरता आम्ही वावरात मशीन करता अलग करेल. बरं. हा अभ्यास पण असणं गरजेचं आहे मित्रांनो. एखाद्या बैलगाडा मालकाला तो गाईच्या गोठ्यात किंवा म्हशीच्या गोठ्यातच त्या ठिकाणी व्यवस्था करतो बैलाची, आणि शर्यतीच्या बैलांना काय पाहिजे, काय हवंय, काय नको आहे, या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्या यांना चांगलं परिचित झालेलं आहे. कुठल्या खांदी पळतो हा? उजव्या खांदी बोलतो. ठाम उजवी. आणि डावीला? डावीला पळतो, पण मग कमी निघतो. पळतो डावीला, असं तास चेंज करत नाही, काय नाही, एकदम शिस्तीत. पब्लिकनेच आता त्या दिवशी आता विशेष म्हणजे या बैलाचं असं गणित आहे, पहिल्या आदत वयामध्ये या पब्लिकने पळत नव्हता. पण आम्हाला याच्यावर एवढा गर्व वाटतोय आता या बैल पब्लिकला पण पळायला लागला. त्यांनी भांगशी माताला पब्लिकने पळून दोघी पल्ले पब्लिकने पळाला, म्हणजे ते जास्त वेगळं. पण आम्हाला ते जास्त खुशी वाटते. संघर्ष योद्धा म्हणावं लागेल लक्षाला. काय झालं होतं नेमकं त्याला? लक्षाला म्हणजे त्याला चाललं सुद्धा जात नव्हतं. तो खालून खालून पुरं लागून झालं, पुरं कडक पडून झालं दगडावाने. बरं. ते खुरा अजून पण खुरा निघून राहिली तिची अजून पण. जवळ दाखव. खुरा म्हणजे खुरा निघाला, पुरं नवीन निघेल खुरा आहे त्याच्या. आता हे पाहिजे तरी टोक राहिलं जिथे निघायचं, ते निघून जाईन एखादी महिन्यामध्ये. पुरं नवीन आता ही सालटे पुरी. आणि त्याच्यामुळे त्याला पळता येत नव्हतं. हा, त्याच्यामुळे पळता येत नव्हतं. मग आम्ही त्याला किती दिवस सांभाळ केला बरं? आम्ही 6-7 महिने सांभाळ केला. बरेचसे 6-7 महिन्यात खिलाई पिलाई त्याला कमी जास्त काही कमी नाही, कमी जास्त खिलाई पिलाई ती सारखीच होती, पण बैल खात पण नव्हता.
हात पण नव्हता. बैला तोंडाला फोड होती ना. पण अशा परिस्थितीत बैल एखादा माणूस म्हणतो की नको सांभाळायला, कारण 5-7 महिने त्याच्यात घालायचे म्हटल्यावर महिन्याचा खर्च 10-20 हजार रुपये खर्च असेल तुमचा, आणि त्या बैलावर मुक्या प्राण्यावर जर 10-20 हजार रुपये खर्च होत आहे तुमचे, तर कोणी करत नाही शक्यतो. बरोबर. मग तो निर्णय कसा? नाही, निर्णय म्हणजे काय, त्याला 1 लाख रुपये लागले तर आपण लावायला तयार होतो, कारण की तिच्या पहिले निंबोण्यामध्ये सापडतो तो. बरं. आता आमच्या गावात एवढा पॉवरफुल डॉक्टर नाही, एवढं म्हणजे बैलाचे एवढं देखभाल एक्सरे वगैरे असं काही काढले जात नाही, असं रक्त लघवी तपासले जात नाही. आम्ही जळगावला बैल घेऊन जात जाऊ रक्त लघवी चेक करायला, तेव्हा निंबोण्याचा होता तेव्हा. तर बैल त्या निंबोण्यामधून मरता मरता वाचायला बैल. बरं. तेव्हा आम्हाला तरी बी 60-70 हजार रुपये निमोनियाच्या आजारामध्ये लागले बैलाला. तेव्हा वासरूच होतं, एवढंच वासरू होतं. वासरू कुठेच गुलाल नव्हता वासराचा, फक्त एक भावना त्याच्यावर वासरू हे काम करीन आपलं. बैलाला मागणी नाही झाली का? हा, मागणी आली, भरपूर मागणी आली. कितीपर्यंत मागणी हायस्ट मागणी कधी म्हणलं दादा 32 लाखापर्यंत मागणी आली. इथे 32 लाखापर्यंत मागणी झाली आदत असताना. आदत असताना 22 मागितला, पण आता हे सारखी फोन चालू असतं, आता 32 लाख रुपये मागताय मी. आता किती जाते? दुसरा आता नाही, दुसरा होता तो, पण त्या आजाराच्या आहे ना चौसा लावले त्याने, कारण की आजारातच सापडला ना तो दोनदा पण. माप जर बघितलं तर कुठंतरी दुसऱ्याचं वाटतं. हा, दुसऱ्याचं. आणि भरपूर मोठं माप होईल, भविष्य मोठं आहे वासराचं. पण आता जर निर्णय घ्यायचा ठरला विक्रीचा, मग हो, जर का घरच्यांची आहे का मानसिकता आहे का? घरच्यांची मानसिकता काय, घरचे आपल्या पुढे येऊन जातात. बरं. घरचे तू करते धरते तुम्ही. हां. तुमचे बंधू आहे, त्या दिवशी मी मुद्दामून त्यांना हायलाईट केलं की ज्या व्यक्तीला त्या लक्षाने पाहिजे दिला, तर त्याच लक्षाने कुठेतरी गुलाल पण मिळवून दिला. काय नाव तुझं? पवन पाटील. पवन पाटील. काय झालं त्या दिवशी? काय, मी बैल सुट्टा बैलाने माझ्यावर पाय दिलता, मी कुठे बाजूला झालो, तर मी ती व्यक्ती म्हणजे मी तेव्हा तुमच्यापाशीच होतो, तुम्ही हे ड्रोन उडवत होते, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं, म्हटलं हे माझाच बैल आहे, म्हटलं 1 नंबर करणारा. तुम्हाला एकदम नवल वाटलं, तुम्हाला म्हणजे एकदम अभिमान वाटला तुम्हाला, म्हणजे ती व्यक्ती आज माझ्यापाशी 1 नंबर करणारा, तो बैल 1 नंबर करणार आहे, ती व्यक्ती माझ्यापाशी आहे. तुम्हाला एकदम मला ह्या गोष्टीचा पेच पडला की खरंच ह्या व्यक्तीचा बैल आहे का, जो बैल 1 नंबर करतोय, बैल पळून येतोय, आणि बैलाचा मालक जर माझ्याजवळ उभा राहतोय, तर म्हटलं नेमकं भानगड काय आहे, म्हणून मी तो प्रश्न केला होता. हां, तुम्ही बोलले म्हणजे तू इथं कसं काय, म्हटलं माझ्या पायाला लागेल म्हणून मी तुमच्यापाशी, म्हटलं आज म्हटलं मी तिथेच असतो, म्हटलं लक्ष सुट्टी करता. काय झालं पायाला? नक्की नख निघाला का? हां, बंद नख निघालं ती. डॉक्टरांना दाखवलं? डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर होऊन जाईल म्हणे क्लिअर, जर काळजी जर केली. जखमेचं म्हणजे त्या पायाचं दुखणं दूर झालं असेल ज्यावेळेस लक्षाने गुलाल केला, 1 नंबर केला. आता दुखणं काय, आता लक्षाने जर 1 नंबर केला तर दुखणं ते लांबच होऊन गेलं, ते आठवलंच नाही आम्हाला. अजून एक दावणीला यांच्या वासरू आहे, ते वासरू पण दाखवतो. आणि त्या वासराची खासियत सांगतो. 1 महिन्यापूर्वी मथुरचे मालक राहुल दादा पाटील यांनी त्या वासराची मागणी केली होती. या थोडं ते द्या, कोणाच्या हातात द्या. इकडे वासरू दाखवा. काय नाव याचं? त्याचं नाव टायटन. बरं. राहुल दादांना असेच बैल आवडतं बरं, एलियन, टायटन. आता ते म्हणजे त्या नावात एक वेगळं पण, बैलात वासरात वेगळं पण. हे काय आदत आहे का? आदत 13 किती महिन्याचं आहे? 13 महिन्याचं. 13 महिन्याचा. बरं. चल मागू नका ते. असू द्या. राहू द्या. त्याला हातात धरून नाही देत का? धरून घेतो ते. चल मागे तुम्ही मागे राहू द्या. असू द्या. काय झालं होतं, दादांनी मागितलं असं ऐकलं होतं मी. मला एका बंधूने मेसेज केला होता की राहुल दादांनी त्यांच्या दावणीचा टायटन मागितला होता. हा, मागितला होता. तर काय झालं होतं नक्की? एक इंस्टाग्रामवर एका मुलाने मला मेसेज केला की वासरू द्यायचं का. मी बोललो त्याला हो द्यायचं वासरू. म्हणे वासरू कसं पळतं, म्हणलं वासरू दोघी खाली पब्लिकला पळलं. मग ते बोलले म्हणे वासरू 1001 दावणीला जायचं आहे म्हणे वासरू. म्हणलं 1001 दावणीला जायचं म्हणलं आमचं भाग्य आहे म्हणलं. आपली राहुल भाई जर का मागत असेल म्हणलं तर आपण 100% बैल देऊ म्हणलं. आपण त्यांच्याकडून पैशाची काही ईर्ष्या करू नये म्हणलं, पण वासरू देऊन देऊ म्हणलं त्यांना. कुठला खांदी पळतोय? दोघी गाणी पळते ठाम, उजवीला जास्त पक्क आहे. आणि कशात हाकलं तुम्ही? बैला बिनदोडला. 3 फेऱ्याला? नाही, 3 फेऱ्याला. 3 फेऱ्याला न काढता राहुल दादांनी मागणी केली.
कुठपर्यंत रक्कम लागली तरी? त्याला 3,45चा व्यवहार झाला आमचा. बरं. आणि मग नंतर काय झालं? नंतर राहुलभाई बोलले तुमच्या पैसे राहू द्या म्हणे, पाणी पाऊस म्हणे आमच्याकडं. पण आता तुम्हाला तर माहिती म्हणे, आता आपल्याला तर माहिती आहे नॅचरल मुंबईमध्ये पाणी चालूच राहतं. बरोबर. आणि सध्या सांभाळायची अडचण आहे मुंबई भागातली. बरेचसे बैलगाडा मालक हे बाहेर बैल पाठवता. आता छत्रपती संभाजीनगरला असेल किंवा विदर्भात असेल, मोठ्या प्रमाणात बैल हे ह्या भागात आलेले आहे. आणि असतच दादा खरेदी करायला थोडेसे कानकूच करतील. पण नक्कीच राहुल दादांच्या दावणीला हे वासरू गेलं पाहिजे, कारण चांगल्या गतीचं वासरू आहे. गती म्हणजे पाहिजे स्पीड आहे तळापासून ते निकालापर्यंत. बरं. आजपर्यंत 6 बिनजोड झाले. आपण याची कुठली खरेदी? याची बीडून खरेदी केली केदार इंदोरेकडून. बरं. किती रुपयात? ते 49,000 वासरू गेलो होतो आम्ही, बारीक होतो ते. अच्छा. चालतं. शुभेच्छा देऊ. आणि एक चांगली पळणारी बैल लक्ष असेल किंवा टायटन असेल, तर हे दोन्ही वासरं मालकाने घडवले. तुमचं एकदा नाव सांगा. कच्च्या फेऱ्याला लक्ष जे काय तेच पळतो. घरी सराव फेरा टाकतो ना आम्ही. लक्ष तर कोणताच बैल नाही, आज बैल पळतो त्याच्यामध्ये घरी. नाही, उलट हे चांगलं आहे. घरची गाडी पळवली तर ते कुठंतरी आता आम्ही जर का आता बाईने जर का बैल नेला पण नाही, तर आमची एखादी महिन्यानं वासरू थोडं रंगारूपाला आला ना, तर वासरू लक्षच्या गाड्यामध्ये वासरू मैदानात पळ. याचे खांद कुठले? दोन्ही खांद. बरं. चांगल्या गतीचं वासरू आहे. काय सांगाल आता एकदा तुमचं नाव सांगा परत. अक्षय पाटील, पहूर, खंडेराव नगर, काय तालुका सांगाल? जामनेर, जिल्हा जळगाव. जाता काय सांगाल बैलगाडा मालकांसाठी, तुमच्या भागातले असतील किंवा मराठवाडा, विदर्भ, आता बरेच ठिकाणी तुम्ही खेळायला जाताय. कसं खेळलं पाहिजे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये? हिच्यात शांतता, संयम, कार्यक्रम मेन गोष्ट आहे. जास्त उद्मात करू नये. त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लागू झाल्या? शांतता ठेवली, आम्ही संयम म्हणजे ठेवला. आम्ही मुला एवढं होतं त्यांची बैलाची कासरी धरून. कोण गाडीवर बसतं कंटिन्यू आता ड्रायव्हर आता स्वतः आता आपण तसं तर आपण पण आणतो गाडी, पण आपला बैल चर्चा त्याकरता आपण दुसरा ड्रायव्हर बसवत होतो. स्वतः ड्रायव्हर आहे? हां. कधीपासून? मी 2014 पासून गाडीवर बसायला लागलो. मग आता लक्षाच्या गाडीवर का नाही, फक्त केवळ दुसऱ्याच्या हातावर असला की बैल चर्चेत येतो? नाही, विषय काय आहे, आता जर का आपण गाडी हाकलली तर आपला बैल चर्चेत नाही येणार ना. काय कारण? आपण गाडी हाकलली, आपल्या एवढे कॉन्टॅक्ट नाही ना एवढे मोठ्या मोठ्या लोकांसोबत. मग हा समज आहे तुमचा, प्रश्नाला मुद्दाम हात घाल तुम्ही. हा गैरसमज तुमचा. कारण ड्रायव्हर स्वतः आहे, तुम्हाला कला आता माहिती समजा त्या बैलातली. आता कला आपल्याला माहिती. आता आपण XYZ आपण बसलो गाडीवर, बरोबर आहे, पण लोक ड्रायव्हरवर पण डिपेंड करतात या गाडीवर कोण ड्रायव्हर आहे. बरं. जर का तुमच्या ड्रायव्हरकडे तुम्हाला विश्वास आहे ना? हा, ड्रायव्हर विश्वास आहे ना. मग आपला बैल गाडवायचं काम आपणच करणार ना. आपल्याला माहिती बैल काम करणार आहे म्हणून. बरोबर. टोटल बैलाचे फेरे मिस करतो इकडं बिनजोडला. अच्छा. फक्त मैदानात मैदानात जेव्हा न्यायचं त्यावेळेस दुसरा ड्रायव्हर बसायचा. बरं. असं काही विषय नाही. बैल कोणताही ड्रायव्हर असेल तर बैल पळतोच. चालतं. शुभेच्छा राहतील दादा तुम्हाला. आणि एक चांगली दावण कुठेतरी आहे, लक्ष असेल किंवा टायटन. हे नाव कोण ठेवलं? आम्हीच ठेवलं. याला कलाकार राव तुम्ही. टायटन. चला, शुभेच्छा देतो. धन्यवाद.